जयंती निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन केले. त्या समस्त समतावादी महामानवांना मी अभिवादन करून मी माझ्या अध्यक्षीय मनोगताला सुरुवात करतो. आजचा जो विषय आहे फुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकसंत कार्यवादन कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्यातील समान सूत्र आहेत. त्या विषयावर मांडणी करताना पूर्ववक्त्यांनी ज्या पद्धतीने उलगडत एक समान सूत्र समोर आणलं आहे, एक वैशिष्ट्यपूर्ण सूत्र असं आणलेलं आहे. त्याची द्वंद्वात्मक बाजू म्हणजे डायलेक्ट्रिकल साईड, म्हणजे त्यातला डायलेक्ट्रिक म्हणण्यापेक्षा द्वंद्व म्हणण्यापेक्षा आपण झगड्याची सूत्र असतात. झगडा आपोआप होत नाही, भांडण आपोआप होत नाही, लढाई आपण वाद आपोआप होत नाही. तर एक सूत्र असते, त्याचा स्वार्थ दडलेला असतो, ते हितसंबंध दडलेले असतात. ते हितसंबंध उलगडत करताना बाबांनी आताच मांडणी केली, अनुजी मांडणी केली, संत परंपरेची मांडणी बाबूकर सरांनी केली आणि यापूर्वी आमच्या ॲडव्होकेट समीक्षा यांनी सुद्धा ती मांडणी केली असेल. यात वैशिष्ट्य असं आहे की आपण जेव्हा ह्या सगळ्या परंपरेतून जात असतो तर आपण ह्या आपल्या महामानवांचं तेव्हाची परिस्थिती सामाजिक राजकीय पारिस्थितिक म्हणतो मी, सांस्कृतिक शब्द काय असतो, पारिस्थितिक आर्थिक आणि एकंदरीत तुमची वैचारिक पार्श्वभूमी, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, तुम्हाला आलेला अनुभव, असा हा तो द्वंद्व असतो. त्या द्वंद्वातून मार्ग काढत मग आपल्याला तो शिवाजी समजून घ्यावा लागतो, संभाजी समजून घ्यावा लागतो, तुकाराम समजून घ्यावा लागतो, बुद्धसुद्धा समजून घ्यावा लागतो, चालकसुद्धा समजून घ्यावा लागतो, महावीर समजून घ्यावा लागतो, बसवेश्वर समजून घ्यावा लागतो. आणि ही परंपरा समजून घेत असताना एक समान सूत्र गवसतं. त्या समान सूत्र गवसण्यासाठी तुम्हाला सतत कृतिशील राहावं लागेल. कृतिशीलीची परंपरा कशी ठेवायची, आपल्याकडं चांगलं उदाहरण आहे. मी ज्यांच्यापासून मुळात प्रेरणा घेतली ते माझ्या घरी मी पेढीसारखं चालू होतं. तुम्ही त्याला माहीत असेल मी रोजचं एक पेढीसारखं असत. त्याचा पाठीमागचा हाच उद्देश होता. चांगलं 2-2.5 वर्ष चाललं ते. नंतर त्याचं कन्व्हर्शन मोठ्या संघटनेमध्ये झालं आणि ते थोडंसं मला कळलं माझ्या काही समस्या आल्या. तर सांगायचं होतं मग ती परंपरा पुढं कशी न्यायची. तर मग मी काय केलं की आमच्या सुद्धा ते नेहमी म्हणायची मी एकटीच राहते, मला करमत नाही, मला सामाजिक चळवळीची आवड आहे. आम्ही एक बैठक यांच्याकडे सुरुवातीला लावली 4-5 वर्ष अगोदर, जास्तच झालं असं. तर मग बहुजन संघर्षाच्या निमित्ताने यांच्याकडे सुरू झाली. नंतर मग माझ्यात गॅप पडली, पेढीसारखं बंद पडलं माझं. तिथे कुठंतरी सुरू करायचं म्हणून आम्ही काय ठरवलं, सुधाताईकडे घ्यायचं. आता ती परंपरा सुधाताईची पुढं नेण्यासाठी बाबूकर आता पुढे आलेले आहे. मी तर म्हणतो का आता बाबा आंबेडकरांनी पुढे यावं, त्यांच्याकडे बसण्याची व्यवस्था चांगली आहे, अनुलके सगळं दूर असलं तरी व्यवस्था चांगली आहे. तर याच्याने काय होतं, त्या त्या परिसराच्या भागात आपल्या विचाराची प्रेरणा होण्यासाठी एक माध्यम मिळतं. आता हा जो विचाराचं सूत्र आहे तो फुलवाडी भूषणपासूनच्या महापुरुषांचे महामानवांचे नावं घेतले, यातला जो झगडा आहे, यातला आंतरझगडा आहे, तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपण हे महापुरुष समजून घेताना त्याच्या दोन्ही बाजू समजले पाहिजे. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक स्थिती, पारिस्थितिक स्थिती, आर्थिक अवस्था, शैक्षणिक अवस्था आणि ह्या अवस्थेतून हा जो त्याचं जे डायलेक्टिक्स आहे म्हणजे तो झगडा आहे तो उलगडता आला पाहिजे. तो उलगडण्याचा चांगला प्रयत्न अनुजूटकेने केला. बाबांनी आपल्या मांडणीतून संचालन करता केलं. यांनी तर संत परंपरेचा तो झगडा कसा आणि कसा द्वंद्वात्मक आहे, कशी ते पुढं आणि कसं फिरकावे गेलं, नामदेव की ज्ञानेश्वर अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली. आता याच्यातून आपल्याला सूत्र असे की आपण हे मांडत असताना आपल्या साईडची बाजू मजबूत करायची. ती कोणी केलेली आहे, आपली बाजू मजबूत केलेली आहे ती आपल्या संत परंपरेमध्ये सुरुवातीपासून जे संत आहेत तर नामदेवापासून सुरुवात होते. त्याच्या अगोदरचे संत आहेत म्हणजे समकालीनच होते, त्यांचे बसवेश्वर होते, नंतर ते राजेच होते, प्रधानमंत्री होते. आणि अशा याच्या काही ब्राह्मण लोकांनी पुरोगामी तेव्हा भूमिका घेतली. त्यात चक्रधर आहे, एकनाथ आहे. आणि ह्या परंपरेत अन्यायाच्या विरोधात जे जे उतरले त्यांना आपल्याला सोबत घेणं गरजेचं आहे. हा एक दुवा आहे. परंतु हे घेत असताना आपल्याला आपले सुद्धा महत्त्वाचं आहे तो विद्रोही तुकाराम आहे. तो विद्रोही तुकाराम तुम्हाला चांगल्या पद्धतीने मांडता आला पाहिजे आणि तो मांडून पुढं सांगता आला पाहिजे. आता आपण जर एक ह्या आजच्या याच्यातून सूत्रातून जर तुकारामाची परंपरा ही गाडगेबाबांचं अंशतः तुकोजी महाराजांनी यांच्यापर्यंत पोहोचली अशी बाबूकर सरांनी जी मांडणी केली, फार सुंदर मांडणी केली. खरंच ह्या मांडणीचं सूत्र आपल्याला घेतलं पाहिजे, यातला द्वंद्व समजून घेतलं पाहिजे, झगडा समजून घेतला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण काम करायला पाहिजे. तसंच अनुजनी जी परंपरेची जी पूर्ण सांस्कृतिक ठेवण आणि हे मांडलं, त्याचं पारिस्थितिक ॲनालिसिस मांडलं, ते समजून घेतलं पाहिजे. आता हे काम करताना आपल्याला अडचण काहीच नाही. आपली अडचण आहे आळस, आपण ते झटकलं पाहिजे.
आपण थोडंसं वेळ दिला पाहिजे, आपल्या शिस्तीत राहायला पाहिजे. आता माझ्या जर कामाचं थोडंसं जबाबदारी असल्यामुळे मी उशिरा त्यांना अन्यथा मी उशिरा जात नाही कुठे. आणि तर सांगायचं तात्पर्य काय की ही प्रक्रिया आपल्याला राबवावं लागेल. आता हा झगडा हा द्वंद्व समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महापुरुषांचे महामानवांचे काम समजून घ्यावं लागेल. पण याला जी खरी चेतना दिली, जी चेतना दिल्यानंतर प्रत्येक क्रांतिवादी म्हणजे आपल्या विरोधातले लोक खूप आक्रमक आहेत. हा मुद्दा समजून घ्या. विरोधातले लोक खूप आक्रमक असल्यामुळे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आक्रमक जर काही प्रमाणात जर झालं नाही तर आपण त्याला रोखू शकत नाही. तुम्हाला आक्रमकही व्हावं लागेल. टीट फॉर टॅटचं सूत्र येतं तेव्हाच ते द्वंद्वात्मक सूत्र पुढं जाईल. कारण की ते मार्क्सवादी विचाराचे बरेचसे लोक बसलेले आहेत. मी मार्क्सवादी विचारानेच मांडणी करणारा विचार करणारा माणूस आहे आणि त्यामुळे मला ती सवय झालेली आहे. कारण माझा गुरुकुल त्या परंपरेचा फार स्ट्रॉंग होता. मी त्याच्यात आपल्या एका भाषा सांगितलं तर मला ती संधी फार चांगली भेटली आणि त्यामुळे मला ते शिकायला भेटलं. तो समजायलाच मला 36 वर्ष लागले होते. तर तो एकदा समजल्यानंतर त्याचा वापर मी सर्रास सुरू केला. तर सांगायचं तुम्हाला द्वंद्व समजल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पण द्वंद्व उलगडता आला पाहिजे. द्वंद्व कशात आहे, कुठं लपलेला आहे, कुठे छुपलेला आहे, तो द्वंद्व उलगड. आपण शिवाजीला जर फुलवाडी भूषण म्हणून प्रोजेक्ट करतो तर ते काय करतात, त्याला खूप आम्हाला प्रतिभाजामध्ये आता तो प्रकार पाहिला आणि आपलेच लोक त्याला वही पडतात. तुकारामाच्या बाबतीत तसंच झालेलं आहे. नामदेवाच्या बाबतीत तसंच झालेलं आहे. नामदेवाला लहान करण्यासाठी ज्ञानेश्वराला मोठं केलं. ते असे ते मुद्दाम करतात. जाणीव तुकारामांना लहान करण्यासाठी रामदासाला मोठं केलं. तर ही जी त्यांची पद्धत आहे तर हा तो त्यांना डायरेक्टली समजलेला आहे. आपल्याला डायरेक्टली समजून सुद्धा आपण त्याचा वापर करत नाही. तर आपण हे केला. आता प्रश्न आला इथे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंनी जी प्रेरणा दिली ती जशीच्या तशी घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी जे प्रॅक्टिकल काम आपल्या संस्थानात केलं त्याचं प्रारूप लेखी स्वरात संविधानाच्या रूपानं बाबासाहेबांनी मांडलं. त्यांच्या ड्राफ्टिंग कमिशनने ते समोर आणलं. तर शाहू महाराजांनी जे जे इम्प्लिमेंटेशन केले ते संविधानाच्या प्रारूपामध्ये साठवण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला. त्या ड्राफ्टिंग कमिटीने केला. परंतु ते सर्व साठवू दिलं नाही इथल्या त्या व्यवस्थेने, कुठल्या प्रतिगामी व्यवस्थेने. परंतु तरी त्याच्यातून मार्ग काढत जे काही संविधान आपल्यासमोर आलं ते काही एकदम आपल्यासाठी निगेटिव्ह नाही, खूपही पॉझिटिव्ह नसलं तर निगेटिव्ह नाही, त्याच्यातून काम करत आहे. परंतु खऱ्या पद्धतीनं शाहू महाराजांना त्यांच्या संस्थानात ते काम केलं. तुम्ही जर शाहू महाराजांचं 19 कार्याचा आढावा घेतला, त्यांचा गौरवग्रंथ आणि त्यांची रिपोर्टिंग जर वाचलं, म्हणजे मुलींना जर शिक्षणात म्हणजे शाळेत पाठवलं नाही तो फाईन होता. तो फाईन इतका होता का तेव्हा तो एक आना होता. तेव्हा तो एकाना म्हणजे फार भयंकर होते. 1 रुपया होता नाही, एक रुपया. आता 1 रुपया म्हणजे कमी आहे का? तेव्हा सोन्याची किंमतच अर्धा आण्यापेक्षा कमी होती, तोळ्याची म्हणजे 12 ग्रॅमपेक्षा. अशा ह्याच्यात तो एक आना कोण भरणार म्हणून ते पाठवतो, धाकानं पाठवतो. तर अशा पद्धतीने जे काम शाहू महाराजांनी केलं ते प्रॅक्टिकली सत्यशोधक समाजाचं महात्मापुढे ते विचाराचं काम होतं. तेच काम उतरलं बाबासाहेबांनी पुढे नेलं. आता ही मांडणी करण्याचं आपल्याला काय करायचं, ही मांडणी करण्यासाठी पुढाकार कोणी घ्यायला पाहिजे तर आपल्याला घ्यावं लागेल. मग आता कोण कोण पुढाकार घेऊन राहिले, आपण घेऊन राहिलो. हा कार्यक्रम घेतला, तुझं ते करा आपण करत असतो सातत्याने. ते हे जागोजागी झालं पाहिजे. आपण मनगर साहेबांचं व्याख्यान ठेवलं, त्याच्यासाठी ठेवलं, कीर्तन त्याच्यासाठी ठेवलं, ह्याच कामात ठेवलं, त्याचं सातत्य वाढलं पाहिजे. आता हे काम करत असताना होते काय की आपल्याला आर्थिक अडचण येते. आर्थिक अडचण वेळेवर उभी नाही झाली पाहिजे म्हणून एक फाईन कलेक्शनचं काम आपल्याला आतापासून सुरू करावं लागेल. आम्ही आमच्या नवीन मिशनसाठी ज्यांना जसं आमचं अजून त्या पैशाला हात नाही लागलं ते पैसे जमा आहेत, बरोबर आहे. ते सांगायचं आता तो फंड बाकी पडला पाहिजे. मोठा कार्यक्रम आपल्याला जमा होतो नंतर घेता येते. तर सांगायचं तात्पर्य हे जी शुद्धीकरणाची मांडणी सुरू झालेली आहे. बापूरकर साहेबांनी पुढाकार घेऊन तो व्याख्यानाचा कीर्तनाचा काय मांडली, आजची बैठक आयोजित केली. बाकी आमच्या सर्व बैठकीला ते येतात. आता अशी ही प्रोसेस आपली प्रत्येक वेगवेगळ्या भागात झाली पाहिजे. ही जर वेगळ्या वेगळ्या भागात झाली तर आपला विचार तेच बरं. सोबतच आपल्याला आपल्यासोबत नवीन तरुण पिढीचे काही आणावं लागेल, त्याचे कॅडर कॅम्प घ्यावं लागेल किंवा त्यांना सोबत आणून तयार करावं लागेल. तरुणांमध्ये उत्साह असतो, त्यांना एक काहीतरी नवीन पाहिजे असते. ते जर त्यांच्या हातात दिलं ते कामाला लागतात. आपण त्यांना देत नाही किंवा सांगत नाही तर ते भरतीकडे आपले विरोधक त्यांना हातात देतात आणि ते घेऊन ते मग पुढं जातात. हा जो द्वंद्व आहे, हा जो झगडा आहे, ह्या झगड्यात आपण पडती बाजू न घेता आपण कसं पुढं जाऊ त्यांच्यात आणि हा विचार व्हायला पाहिजे. तर खरंच जर तुम्हाला जर महात्मा फुलेच्या विचाराने कार्लमार्क्सच्या विचाराने जर काम म्हटलं हा द्वंद्व काम करत असेल तुम्हाला प्रॅक्टिकली ॲक्टिव्ह राहावं लागेल. आणि तुम्ही जर मरणारा वीज किंवा एखाद्याने आपल्यावर हल्ला केला म्हणून वीज जर काम करत असेल तर काम होणार तर तुमचं मरण नाही काही कळलेलं नाही. आता तुम्हाला एक घटना घडली आपल्या राज्यात,
अजित पवारांचं निधन झालं विमानावर, त्याला काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकदिष्टी, हां चक्की पिसिंग 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 त्या घोटाळ्यात म्हणत होते. त्यांनी चक्की पिसिंग जर सोडून दिलं त्यालाच पिसून टाकलं, अशी ही घटना आहे. म्हणजे सांगताना चक्की पिसिंग केलं आणि पॉलिसी राबवताना स्वतः त्या चक्कीच्या पलीकडे त्या विमानाच्या चक्कीमध्ये पिसल्यासारखी त्यांची नीती आहे. आपण हे कॉन्ट्राडिक्शन म्हणजे हा गंध समजून घेतला पाहिजे. तर ते किती क्रूर आहे. ते क्रूर असल्याचं मनस्थिती एक उदाहरण आहे किंवा सतीप्रथा उदाहरण आहे. जे लोक स्वतःची सख्खी जन्मदात्री आई सुंदर असलेल्या स्वतःची जन्मदात्र आईला आपल्या बापाच्या सरणावर बांधून सती घालत होते, ते लोक किती क्रूर असेल. ते जर स्वतःच्या आईला सोडत नाही त्या व्यवस्थेसाठी, त्या रंगदारीसाठी, त्या सत्तेसाठी, तर ते तुम्हाला आम्हाला काय सोडणार. हे समजून घेऊन तुम्हाला काम करावं लागेल. आणि हे काम करत असताना अडचणी येतात म्हणून त्याला घाबरत नाही, त्यांच्या अडचणीचा उल्लेख करत नाही. आम्हाला खूप अनुभव आले. आम्ही त्या ट्रीटवर भूमिका घेतली. मी ऑलरेडी युपीला नागपूर सिटीचा सेक्रेटरी असताना आमच्या माधवी चौकात तर तिथे तो बंद गेट आहे शिवाजीचा, तिथे आम्ही फेडरेशनतर्फे हाडपक्या गणपती बसवला आणि तिथे आपले डाव्या विचारसरणीची व्याख्याने ठेवली होती. तर तेव्हा ते बाळालोने, श्याम वाघ, श्रीकांत वाईकर अशी ती टीम होती, काही बाहेरचे आमले होते वक्ते वगैरे वगैरे. तर त्यांनी तिथल्या आरएसएसच्या लोकांना आम्हाला धमकावलं. तो रहमान होता आमचा, तो अजूनही आपलं त्याला बोलायला पाहिजे होतं. तो रहमान, आम्ही सांगितलं तुमको जो करना है हम पीछे हटने वाले नहीं, और ज़्यादा आगे बढ़ेंगे तो हम 2 कदम आगे जाएंगे, इतना मारेंगे की किसी ने मारे होंगे. आणि तेव्हा नेमकं ते इथलं दातीचं प्रकरण कदाचित त्यांना माहीत नसेल, प्रेमदोघीचं प्रकरण कदाचित माहीत नसेल. तर वसंतराव नायकाच्या भाच्याचाच खून केला होता या लोकांनी, या कॉम्रेड लोकांनी. त्याच्यात तिथं तो बदल नाही पावले जेलमध्ये. आणि मग नंतर ते सोव्हिएत युनियनच्या याच्यात बर्नर साहेबाचा प्रभाव असल्यामुळे त्या प्रेशरने इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना ते बाकीच्या उरलेल्या लोकांना काढण्यात बर्नरचा यशस्वी झाले होते. त्याच्यात प्रेमदोघी वगैरे बाहेर निघाले. तर तो असा याच्यात होता. त्यांना माहीत दहशत होती, ती दहशत याच्यासाठी होती की यांना घाबरत होते. पण तो उलटं झाला. आता त्यांची दहशत आहे. आपल्याला ह्या सगळ्या वातावरणात काम करताना तुम्हाला घाबरायचं नाही. जर घाबरलं जीव तर केव्हा ना केव्हा जाणारच आहे. काम करताना केलं तर काय हरकत आहे. ही भूमिका ठेवा लागते. मृत्यू अटळ आहे. तर मग ही भूमिका घेऊन जर काम केलं तर तुमचं काम पुढे जाते. आता मला सांगा, आमच्या सुद्धा काही वयाच्या एवढ्या 80 वर्षात ते काम करून राहिला, तर ते याच्यासाठी थोडं जिवंत राहण्यासाठी थोडी करून राहिला. उरलेल्या दिवसात काहीतरी मला देणं आहे समाजाचं, त्यासाठी. आता रिटायर पर्सन तर विजयभाऊ हे काम करू शकते. आम्ही रिटायर पर्सन रिटायर होऊन 13 वर्ष झाले. रिटायर होऊन बाबा बिळकर आता उतरले मैदानात. पुढं अनुधोळके उतरतील. आमचे एरेकन साहेब सातत्याने काम करत आहे किती वर्षापासून. आम्ही हे कशासाठी म्हणतो की हे काम आपल्याला गल्लीबोळीत जाऊन करावं लागेल. आणि हा जो विचार आहे, जसे याची वैचारिक बैठकीचं झालं, ज्या पद्धतीने मांडणी करणार लोक आहेत आपल्यापैकी, असं नाही. आता अनुची चांगली मांडणी केली, विजूभाऊने चांगली मांडणी केली, बाबांनी संचालन करता करता त्याचं डायरेक्टच ओपन करून दाखवलं. हे तुम्हाला लोकांपर्यंत न्यावं लागेल. सुद्धा ते चांगली मांडणी करतात. कवितेमध्ये तर हात चोपण्यासारखं तशा कविता हे कशाला त्या साठवून रेकॉर्ड करत नाही, समजत नाही आमच्या रंजनात. इतकं सुंदर आणि क्रांतिकारी कविता असतात. ते ह्या सगळ्या ह्याच्यात आपल्याला आपल्या लोकांना प्रेरणादायी करावं लागेल. आपली अडचण एकच आहे. पहिली अडचण आपण युवकांना सहभागी करून घेण्यात कमी पडतो, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि दुसरं, आपण आर्थिक योगदानाच्या बाबतीत किंवा पैसे मागायला घाबरतो, हे चुकीचं आहे. पैसे मिळतात मागितल्यानंतर. 4 जणांकडे दान तर 2 जण देतात, 2 जण नाही देत. जर त्यांनी नाही म्हटलं नाही तर तुमच्या कामाला अर्थ नसते. त्यांच्या नाहीमध्ये तुमची ताकद असते. 10 वेळा नाही पण 1 वेळा दिली तर खूप देईल. तुम्हाला हे प्रिन्सिपल वापरावं लागेल. पैशाशिवाय काम जाणार नाही. कारण कुठल्या कार्यक्रमाला पैसे लागतात. लोक देतात, त्याच्या सोयीनुसार देतात. तुमच्या सोयीनुसार नाही देणार ते. तुम्ही साधारण कुठल्या एखाद्या कार्यक्रमाला जरी बोलवतो म्हटलं, घरगुती असं लग्नाला बोलवतो, तो त्याच्या सोयीनुसार अवेलेबल असेल तर येईल. तुम्ही बोलवून गेलंच पाहिजे असं नसते त्याचं. मला काम आलं म्हणून मी नाही आलं म्हणजे तर पैशाचं असतं. पैशाच्या बाबतीत आपण काय करतो, काहीतरी वेगळा असं जर विचार केला असता यांनी, पंजाबराव देशमुखांनी किंवा भाऊराव कर्मवीर पाटलांनी, तर त्यांचे शिक्षण संस्थाच उभं नाही राहिलं असते. शिक्षण संस्था अलीगड विद्यापीठ जे उभं झालं होतं, तर त्या अली साहेबांनी ज्या पद्धतीनं 1-1 रुपया जमा केला होता, त्याच्यातून ते अलीगड विद्यापीठ त्यात तशाच प्रेरणा यांनी घेतल्या भाऊरांनी. आज एवढं मोठं ते शिक्षण संस्था आहे, शिवाजी शिक्षण संस्था. पण कोणाच्या कमांड खाली गेलं ते आपल्या विरोधक आता. कारण की आपण तिथं आपली कमांड कमी करण्यात मागं पाऊल ठेवले. आपण तिथं डटून नाही राहिलो. हा आपला दोष आहे, तो त्यांचा दोष आहे. आणि त्यांनी कमांड घेण्यासाठी
जबरन तिथे ते घुसून गेले. आता प्रत्येक बाबतीत तसंच आहे. मीडियाचं महत्वच नाही समजत आपण. मीडिया काढत नाही, चालवत नाही, तो वाढवत नाही. तुमचं माइंड सेटिंग कोण करतं, विचाराची पेरणी कोण करतं. मीडियाचा सतत सोशल मीडियापासून तो सोडा आता हे आहे म्हणून, पण जनरल मीडिया, टी व्ही आणि वर्तमानपत्र त्यांचा विचार हिंदू हृदय सम्राट वगैरे असं ते ज्या पद्धतीनं मांडतात ते शिवाजी तसा पेश करतात. आपण आपला शिवाजी मांडण्यात आपल्यावरती मीडिया नाही. आपण मीडिया उभा केला पाहिजे. मीडियासाठी खर्च करताना आपण कंजूशी करतो. त्यांचा पेपर घेतो, आपला पेपर घेताना आपण कमी पडतो. असं नाही व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुमचा मीडिया येत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जात नाही. हे सगळं करण्याचं ते मीडिया उभं करण्यासाठीच करत आहे. तुमचा मीडिया उभा झाला की हे छोटं छोटं करायची काही गरजच राहत नाही. मीडिया इतशिल्प तुमचं ते शस्त्र बनतं. ह्या गोष्टीकडे विचार करावा. मी अनालिसिस करताना जनसंत गाडगे महाराज यांची मांडणी चांगली केली. सांस्कृतिक प्रवाहाचा जो संबंध अनुदुलके यांनी मांडून दिला, उलगडून दिला. शिवाजी आणि ह्या सगळ्या याच्यात फुलवाडी भूषणत आणि त्यांनी मांडलेला शिवाजी, त्यांना अभिप्रेत शिवाजी ना आपल्याला अभिप्रेत शिवाजी, संभाजीची वैशिष्ट्य असलेलं बाबुळकर सरांनी छान मांडणी केली, संभाजीची बाबतीत मांडणी केली. आणि विद्रोही तुकाराम तर सर्वांना माहीतच आहे, ते आपले आदर्श आहे. प्रसूतराच्या मांडणीच्या बाबतीत काही नाही. आता आपण एप्रिल महिन्यात आणि पुढं हे कार्यक्रम घेणार आहोत. प्रत्येक कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती करीन. प्रत्येकाचे नंबर काही तुम्ही याच्यावरून नोट करून घ्या, म्हणजे आपल्याला ना इन्व्हिटेशन पाहायला बरोबर आहे. आणि आता हा प्रवाह आपला तसा सुरू राहील. आम्ही 2.5-3 वर्षापासून सुरू केला नव इन्व्हिटेशनचा आणि अंधश्रद्धा निर्णय समितीच्या माध्यमातून ते सातत्याने फार पटीत एखाद्या वेळेस एखाद्या महिन्यात किंवा 15 दिवस एखादी बैठक झाली असंच झालं असेल, पण सातत्य त्याचं कायम राहिलं. ते सातत्य स्टडी सर्कलमध्ये विजय भाऊने सुद्धा इथे कायम ठेवावं. नवीन स्टडी सर्कल तुम्हाला सुरू करायचं असेल, काही जरूर नाही की ते दर महिन्यात झालंच पाहिजे. 2 महिन्याने स्टडी सर्कल घेऊ शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार 3 महिन्यातून घेता येते. आपण मासिक काढतो, द्विमासिक काढतो, त्रैमासिक काढतो, वार्षिकांक काढतो. अशा पद्धतीनं आपल्याला करतात ते. पण त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्यासाठी स्पर्धा घ्यायच्या. मग आपण मी जर स्पर्धात्मक पद्धती करा. आता जसं व्याख्यानाचा विषय स्पर्धेचा ठेवला पाहिजे. जो चांगली मांडणी करेल त्याला पुरस्कार, त्या निबंध स्पर्धा घेतो. अशा पद्धतीनं आपण याला चालना देऊ देतो. आणि नवीन तरुण मंडळीला बोलवलं तर मला असं वाटतं की आपला जो कन्सेप्ट आहे तो लोकांपर्यंत जाईल. शिक्षकांकडून बरेचसे आपल्या जे अटॅचमेंटमध्ये तिथे आहे, तर त्यांनी जर पुढाकार घेतला तर खरंच ते चांगले या पद्धतीने काम करू. अनुदुलके स्वतः प्रॅक्टिकली त्यांच्या शाळेत त्यांनी इथं बाबा वेळेला करत असतात. तर मी माझ्या अध्यक्ष मनोगणात आजच्या ह्या कार्यक्रमात ज्या वक्त्यांनी महामानवांच्या विचारांना आणि पुढच्या कार्यक्रमाला जे दिशा देण्याचे विचार मांडले, मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि माझं अध्यक्ष मनोगत तिथे सांगू शकतो. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.